मला माहिती आहे तुला तुझ्या बायकोचं खूप कौतुक आहे, पण ऑफिस आवर्स मध्ये फक्त आणि फक्त कामाला प्रायोरिटी मिळाली पाहिजे. या स्पेस मध्ये पर्सनल लाईफ घुसवलेली मला चालणार नाही. मी ते खपवूनच घेणार नाही, कळलं? आता प्लीज ते कॉल्स बंद कर आणि जस्ट सिट डाऊन. सॉरी, खरंच सॉरी. सॉरी. फोन का कट करतायत हे? माहिती खूप चिडलात माझ्यावर, पण मला फक्त बघायचंय तुम्ही व्यवस्थित पोहोचलात की नाही. मीटिंगसाठी दुपारची वेळ मिळाली, सो आता तरी त्याचं काम करायचं की अजूनही काही पर्सनल कॉल्स येणं बाकी आहे? नाही नाही, करूयात. आय एम सो सॉरी, खरंच सॉरी. प्लीज स्टार्ट नाउ. या ओके. सो मी या काही डिझाईन्स प्रिपेअर केल्यात. फोन उचला देवांश. फोन पण उचलत नाहीयेत आता. माहितीये खूप चिडलात तुम्ही माझ्यावर, पण मला कसं कळणार आहे तुम्ही व्यवस्थित पोहोचलेत की नाही? काय करू मी? सो या काही डिझाईन्स पण आहेत, या मी शेअर करतोय मेलवर. यामध्ये जर आपण या डिझाईन्स फॉलो केल्या तर आपल्याला ॲम्युनिटीज पण अपग्रेड करता येईल, प्रॉफिट मार्जिन पण जास्त असेल आणि आपण आपल्या कस्टमर्सला या सगळ्या गोष्टी खूप बजेटमध्ये पण प्रोव्हाइड करू शकतो. राईट? कोणाला फोन लावू? शमिका मॅडम, त्यांनाच फोन लावते. यू नो व्हॉट, हे घे, एकदाचा बोल काय बोलायचंय ते. सही, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मी फोन कट करतोय याचा अर्थ मी बिझी आहे ना. मग का परत परत फोन करून त्रास देताय मला? प्लीज फोन ठेवा आणि आता फोन करू नका प्लीज. सगळं झालं असेल तर आता कामावर फोकस करायचं. प्लीज प्लीज प्लीज, खरंच सॉरी. सो या मी आपल्या डिझाईनच्या डेव्हलपमेंट बाबतीत बोलत होतो. गॉड सई, अगं अशी का सॅड होऊन बसलीयस? देवांश रागवले का परत तुझ्यावर? बिचारे. सॉरी हा, ते मी पास होत होते ना तर कॉल ऐकू आला. बोलले पण नाहीत का ग तुझ्याशी? हाऊ रूड. असे कसे वागू शकतात पण तुझ्यासोबत? आजकाल ना खूपच बदललेत बाबा देवांश. आय मीन बिचारी सई, ही तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप रडायचं आहे सई तुला.
आई तुम्ही तयारीला पण लागलात? मला सांगायचं ना. बरं थांबा, मी चांदीची भांडी घेऊन आले. हा अगं ते सगळं होईल, आधी मला सांग देवांशी बोलणं झालं का? सॉरी म्हणाला का? कुठे जाताय मग? नाही झालं बोलणं. का? त्यालाच फोन करायला गेली होतीस ना? हो पण ते काय झालं सई? मी सांगते ना मम्मी. देवांशने सईला आज परत झापलं. सई? हो मम्मी. अहो मी स्वतः बघितलं माझ्या. बस आमच्यामध्ये पडू नकोस. सई मी फक्त तुला हे काही गरज नाहीये. आई आमचं बोलणं झालं नाही कारण ते बिझी असतील, कामात असतील, त्यामुळे. मी परत फोन करेन ना त्यांना. आपण पुढच्या तयारीला लागूयात. मी चांदीची भांडी घेऊन आलेच मी. अगं पण तुझं नाश्ता राहिलाय सई. सई बिचारी सई, किती पेन हाईड करावं लागतंय ना. मी हेल्प करू का काही? नको नको. थँक्यू व्हेरी मच सर. आज दिवसभरात अग्रीमेंट ड्राफ्ट करू सो दॅट वी कॅन ऑफिशियली स्टार्ट वर्किंग. सी यू सून. देवांश, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली आपण हे डील क्रॅक केलंय. आवर हार्डवर्क पेड ऑफ. ग्रेट वर्क. कॉंग्रॅट्स. काय झालं? काही नाही. तू खुश दिसत नाहीस. नाही असं काही नाही. आपण एवढी मेहनत घेतली आहे डीलसाठी तर ऑफकोर्स मी खुश आहे, हॅपी. ओ अच्छा. आज सकाळी मी तुझ्यावर चिडले होते म्हणून रुसलास का तू? नाही, रुसायचं काय त्यात. एम्प्लॉईने जर दिलेली वेळ पाहिली नाही तर बॉस चिडणारच ना. ऑब्व्हियसली चुकलंच माझं. मला ना फक्त आश्चर्य वाटतंय की नाईक सर सकाळी अवेलेबल नव्हते, तर एनिवे मीटिंग दुपारीच होणार. स्टील तू मला असं का सांगितलंस की मीटिंग सकाळी आहे म्हणून? अरे ती नेहा रे. नेहाने सगळा घोळ घातला. तिने ना कॅलेंडरवर चुकीची वेळ मार्क केली होती म्हणून. ओके. बट नाही, असं नाही ना चालणार. डोंट वरी. तिला येऊ दे, चांगलं सुनावतेस तिला. हो, इट्स ओके, इट्स ओके. आता मीटिंग झाली आहे आपली आणि चांगली झाली आहे. इट्स फाईन. राईट. ठीक आहे, तू म्हणतोयस म्हणून नाही सुनावणार तिला. बट देवांश, इतकं मोठं डील क्रॅक केलंय आपण. इट्स टाइम टू सेलिब्रेट. नाही सॉरी, मला ना आधी सईंना फोन करायचा आहे. मला असं वाटलं सकाळी मीटिंग आहे. या सगळ्या नादात मी त्यांना किती ओरडलो, किती चिडलो त्यांच्यावर. त्यांना सॉरी म्हणायला हवं. एकतर मी असं कधी वागत नाही. ऑफिसमधलं फ्रस्ट्रेशन ना घरी कधी काढत नसतो मी. आज काय झालंय मला काय माहिती. त्यांना फोन करतो आधी. देवांश, आता आपण इतकं मोठं डील क्रॅक केलंय. इट्स टाइम टू सेलिब्रेट. 2 मिनिटं लागतील फक्त कॉल करायला, प्लीज. नो, तुला जे काही सॉरी वगैरे म्हणायचंय ते घरी जाऊन. हे ऑफिस आज आहेत, रिमेंबर. बरं, मी एक काम करते. मी आपल्यासाठी मस्त लंच ऑर्डर करते. सो प्लीज नाही म्हणू नकोस. मला माहितीये तू आज टिफिन आणलेला नाहीयेस. आपण लंच करूया आणि मग पूर्ण टीमला ब्रीफिंग देऊ. ओके? ओके. शमिका, माझा फोन.
राईट. थँक्यू. मी आहे माझ्या डेस्कवर. सई, अगं त्या लाडूवाल्या काकू येणार होत्या ना, कुठे राहिल्या ग त्या? सई, सई. हाय, काय म्हणाला? अगं लक्ष कुठे तुझं? तुम्ही काहीतरी म्हणत होता ना आत्ता. अगं त्या लाडूवाल्या काकू येणार होत्या ना, आल्याच नाहीत अजून. वाजलेत बघ किती. अरे हो ना, बराच वेळ झाला. एव्हाना तर यायला हवा होता ना त्या. हो ग. मी एक काम करते, मी फोन करते, थांबा त्यांना. लगेच लावते. कुठे राहिले अगं? आई, फोन नाही लागत आहे त्यांचा. लागणार पण नाही. सतत मला स्मॉल दाखवून स्वतः किती महान आहे हे दाखवायचं असतं ना तुला सई. मी पण बघते ना तुझ्या टर्मरिक कुंकूचा कार्यक्रम कसा होतो ते. अगं बाई, आपण अवलंबून आहोत त्यांच्यावर. ऊन लागत नाहीये, मग आता कसं करायचं? आणि हातात फार वेळही नाही आपल्या. दुसरीकडून कुठून मागवता येतील का लाडू? नाही नाही, नको आई, परत आणखी वेळ जाईल. त्यापेक्षा मी काम करते, मी स्वतः लाडू बनवायला घेते. अगं आत्ता? आई, आता पर्याय नाही आपल्याकडे दुसरा. आणखी वेळ कशाला वाया घालवायचा? मी तयारी करते ना. बरं, मग मी पण येते मदतीला. आई, माझी तयारी होत आली की नाही मग तुम्हाला आवाज देते. तोपर्यंत तुम्ही आराम करा. पाहायला लागले ना तुमच्या, बसा इथे. मी आलेच. हा शमिका. देवांश, आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये ये. हा, आलो 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 लगेच. हा, आलो लगेच आलो. May I come in, ma'am? येस, कम इन. सरप्राईज. ये ना, आत ये. एवढं सगळं मागवलंय, सगळ्यांसाठीच मागवलंय वाटतं. मी बाकीच्यांना बोलवू का? नो, हे सगळं फक्त आपल्या दोघांसाठी. आजचं डील क्रॅक केल्याबद्दल सेलिब्रेशन. पण हे सगळं खूप आहे. आय मीन, काही गरज नव्हती या सगळ्याची. खूप जास्त आहे. देवांश, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि मला माहित नाही ना तुझं फेवरेट फूड काय. सो मला जे जे रेस्टॉरंट्स आवडतात मी तिथून ऑर्डर केलं माझं फेवरेट फूड. ऍक्च्युली माझं असं फेवरेट असं काही नाहीये. यू नो ना, मी जनरली घरचंच खाणं प्रिफर करतो. सो अनफॉर्च्युनेटली मला घरी काहीच करता येत नाही. सो तुला आज हेच खावं लागेल. अरे काहीच प्रॉब्लेम नाहीये, हे ग्रेट आहे. आपण खाऊयात. डन, ग्रेट. बस ना. हा, बस, मी सर्व करते. हा. काय हवं तुला? फ्राईड राईस, शेजवान फ्राईड राईस, मंचुरियन, नूडल्स की पास्ता? बापरे, खूप ऑप्शन्स आहेत. नूडल्स आणि मंचुरियन चालेल मला. डन.
बरं देवांश, मला ना तुझं फेवरेट रेस्टॉरंट सांगून ठेव, म्हणजे नेक्स्ट टाइम जर मला ऑर्डर करायचं असेल तर मी तिथूनच करेन. माझं सिरियसली असं काहीच नाही आहे. आय मीन ऍक्च्युली मी आणि सई जर असं काही सेलिब्रेट करायचं असेल ना तर आम्ही गाडीवरची पावभाजी खायला जातो. त्यांना खूप आवडते पावभाजी आणि आता मला पण आवडायला लागली. हा म्हणजे फ्रँकली सुरुवातीला मला पण जरा असे हायजीनचे इश्यूज होते, पण आता सवय झाली आहे सईमुळे. देवांश, तुला सईबद्दल बोलायला काही कारणच लागत नाही ना? अख्खं आयुष्य वाहून घेतलंयस तू तिला. अरे म्हणजे दुसरं काय असतं. आणि हो, पण जरा कधी आजूबाजूलाही बघावं. आज ऍक्च्युली भांडण झालं ना आमचं, त्यामुळे जरा रेस्टलेस फील होतं इतकंच. मग खा हे, म्हणजे जरा बरं वाटेल. ऍक्च्युली गुड आयडिया. बस तू पण एकत्र खाऊयात. येस. या आवडलं? नाही. मंचुरियन देऊ? मी नको आता आहे. थँक्यू. चला झाले बाई लाडू एकदाचे. मला तर काळजीच लागून राहिली होती. जानकी ताई, येऊ का? अरे या ना. अगं बाई, तयारीच चालली आहे तुमची अजून. मी नंतर येऊ का? नाही नाही, हे बघा होतं चाललंय, झालंच आहे म्हणा ना. अहो तुम्ही बसा तरी. बरं, मी पाणी घेऊन आले. हा सई थांब. मी आहे ना, मी आणते वॉटर. जानकी ताई येऊ का? अरे या ना, तुमचीच वाट बघतोय आम्ही. या या. हो, पण तुमची तयारी सुरूच आहे अजून. हो, आज जरा तयारी लांबलीच आहे आमची, पण झालंच आहे. बसा ना तुम्ही. ए या ग या, बसा ना. सई, यांच्यासाठी सरबत घेऊन ये ना बाळा. हो हो आलेच. इथे कुरकुरे मिळाले आहे. सई, तुम्ही कशाला आणताय सरबत? मी आहे ना, मी घेऊन येईन सरबत. अरे बापरे, त्या पण आल्या. तुम्ही अजून रेडी नाही आहात दोघी. जा पटकन जाऊन रेडी व्हा. अगं मी एवढं काय थिंकिंग करताय तुम्ही? मी आहे ना, मी आहे गेस्टचं वेलकम करायला. जा तुम्ही रेडी व्हा. खूप गुणी आहे सून तुमची. हो बरं, आम्ही पटकन तयार होऊन येतो, तोपर्यंत तुम्ही बसा. हा अंजली, यांना काही हवं नको ते सगळं नीट बघा बाळा. येस मम्मी, डोंट वरी. आलोच. हो, वॉटर घ्या घ्या. थँक्यू. टेक टेक. बाय द वे, वेलकम टू जहागीरदार हाऊस. टी कॉफी काय घेणार? आय नो तुम्ही ज्यूस घेणार राईट? वेट, मी लगेच घेऊन आले. रिलॅक्स सीट. टेक.
टेक. वा, सरबत अगदी छान झालंय. थँक्यू रेखा आंटी. यु नो मला ना माझ्या मॉमने शिकवलंय, टॉट केलंय. अरे वा, खूप हुशार आहेस ग. अजून काय काय येतं तुला? खूप काय काय येतं मला आंटी. ऍक्च्युली आंटी बरं झालं तुम्ही सगळे आलात, मला भेटला तिथे. मला ना तुमची जरा हेल्प हवी आहे. अगं बोल ना. जस्ट अ सेकंड. वेट, यू सेट मी आलेच. स्मेल इट ना. खूप छान सुवास आहे. हो ना, हो ना, हो ना. आय नो की तुम्हाला हा स्मेल खूप आवडणार. आंटी तुम्हाला ना मिनिमम 2 तरी पॅकेट्स माझ्याकडून परचेस करावेच लागतील. ना ऍक्च्युली माझ्यासाठी पण हे सगळं एम्बॅरेसिंगच आहे, पण मला मनीची खूप नीड आहे. हो आंटी, प्लीज घ्या ना एक अगरबत्ती तरी. अंजली, तू तर जहागीरदारांची सून आहेस ना? हो आहे खरी मी जहागीरदारांची सून, पण रियालिटी वेगळीच आहे. रेखा आंटी, तुम्ही त्या दिवशी घरी आला होता तेव्हा तुम्ही बघितलं ना, माझ्या सासूबाई माझ्या मोठ्या जावेचं किती कौतुक करत होत्या. सगळे लाड, सगळे कौतुक त्या सईचेच होतात. फक्त मी छोटी जाऊ आहे ना, मला कोणी रिस्पेक्टच नाही देत. जहागीरदारांचा फर्स्ट वारस पण माझ्या स्टमक मध्ये, तरी मला माझ्या नीडीच्या गोष्टीच नाही मिळत आहेत. काकू काय सांगतेस अंजली? हे खरंय? अगं, मला वाटलं नव्हतं जानकीताई अशा असतील. तोच तर प्रॉब्लेम आहे ना आंटी. बाहेरून सगळ्या जगाला असं वाटतं जहागीरदार, परफेक्शन अँड ऑल, पण आता वेगळंच आहे. यु नो, या लोकांना ना मला घरातही आणायचं नव्हतं, पण ते बाय मिस्टेक मी प्रेग्नेंट झाले ना, म्हणून माझं लग्न लावून दिलं यांनी. नाहीतर यांनी मला रस्त्यावर सोडलं होतं. काकू अंजली,